जखर्या अध्याय 1. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 8व्या महिन्यात इद्दोचा पुत्र बरेख्या याचा पुत्र जखर्या संदेष्टा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, परमेश्वर तुमच्या वाडवडिलांवर फार कोपायमान झाला, म्हणून तू त्यास असे सांग. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मजकडे वळा, म्हणजे मी तुम्हाकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही आपल्या पूर्वजांसारखे होऊ नका. त्यास पूर्वीच्या संदेष्ट्यांनी कंठरवाने सांगितले की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, आपल्या कुमार्गापासून व आपल्या दुष्कर्मापासून परावृत्त व्हा. पण त्यांनी माझे ऐकले नाही, मनावर घेतले नाही, असे परमेश्वर म्हणतो. तुमचे पूर्वज आता कोठे आहेत? संदेष्टे तरी सर्व काळ जगतात काय? असे असता माझे सेवक म्हणजे संदेष्टे यास जी वचने व नियम मी आज्ञापिले होते, त्यांनी तुमच्या पूर्वजास गाठिले नाही काय? तेव्हा त्यांनी वळून म्हटले, आमचा आचार व कर्मे याप्रमाणे आमचे करण्याचा सेनाधीश परमेश्वराचा मानस होता, त्याप्रमाणे त्याने आमचे केले आहे. दार्यावेशाच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी 11व्या म्हणजे शबाट महिन्याच्या 24व्या दिवशी इद्दोचा पुत्र बरेख्या याचा पुत्र जखर्या संदेष्टा याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते हे, मला रात्री दृष्टांत झाला तो असा. एक मनुष्य तांबड्या घोड्यावर स्वार झाला असून तळवटीतल्या मेंदीच्या झुडपांमध्ये उभा होता. त्याच्या मागे तांबडे, सावळे व पांढरे घोडे होते. मी म्हणालो, माझ्या प्रभू, हे कोण आहेत? तेव्हा मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत म्हणाला, हे कोण आहेत ते मी तुला दाखवितो. तेव्हा मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या पुरुषाने उत्तर दिले की, पृथ्वीवर फेरी करण्यासाठी परमेश्वराने ज्यास पाठविले ते हे. तेव्हा त्यांनी मेंदीच्या झुडपात उभे असलेल्या परमेश्वराच्या दिव्यदूताला उत्तर दिले की, आम्ही पृथ्वीतून फेरी करून आलो आहोत. पहा, सर्व पृथ्वी स्वस्थ व शांत बसली आहे. तेव्हा परमेश्वराचा दिव्यदूत म्हणाला, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आज 70 वर्षे यरुशलेम व यहुदाची नगरे यावर कोपायमान झाला आहेस. त्यावर तू कोठवर करुणा करणार नाहीस. तेव्हा मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्यदूताला परमेश्वर चांगले व सांत्वनदायक शब्द बोलला. मग मजबरोबर भाषण करणारा दिव्यदूत मला म्हणाला, असे जाहीर कर की, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, यरुशलेम व सियोन याविषयी मी अतिशयित ईर्ष्यायुक्त झालो आहे. जी राष्ट्रे स्वस्थ आहेत त्यावर माझा राग फार पेटला आहे, कारण मी थोडासा रागवलो होतो.
पण त्यांनी अरिष्ट वाढविले. यास्तव परमेश्वर म्हणतो, मी करुणायुक्त होऊन पुन्हा यरुशलेमेकडे वळत आहे. त्यात माझे मंदिर बांधितील असे सेनाधीश परमेश्वराचे म्हणणे आहे. यरुशलेमेवर मापनसूत्र लावितील. पुन्हा पुकारून सांग की सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझी नगरे पुन्हा सुबत्तेने भरून जातील. परमेश्वर पुन्हा सियोनेचे सांत्वन करील. तो पुन्हा यरुशलेमेस निवडील. मी आपले डोळे वर करून पाहिले तो पहा, 4 शृंगे दृष्टीस पडली. मजबरोबर भाषण करणाऱ्या दिव्य दूताला मी विचारिले, ही काय आहेत? त्याने मला म्हटले, ज्यामुळे यहुदा, इस्रायल व यरुशलेम ही परागंदा झाली आहेत, ती ही शृंगे. आणखी परमेश्वराने मला 4 लोहार दाखविले. मी विचारिले, यांचे येथे काय काम? तो मला म्हणाला, ज्यांनी यहुदास परागंदा करून कोणास आपले डोके वर काढू दिले नाही, ती ही शृंगे आहेत. परंतु आता त्यास भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहुदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलिले, त्यांची शृंगे पाडून टाकावी म्हणून हे आले आहेत.